आता आमच्या डोक्यात आहे की 100% पहिलं स्पीड बैलाला आलंय. त्या दिवशी तुम्ही बाळा म्हणून उल्लेख केलाय ना, अचानक तोंडात निघाला ना. अचानकच आपलं गेला तोंडातनं. सामान्य घरातली बैल राहते ती सगळ्याच आपण प्राधान्य द्यायचं, सगळीच बैल उजेडात मग बाबा. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, काल जे कोकरूडचं मैदान झालं तिथं ठाकूरने 1 नंबर केला आणि 1 नंबरचा मानकरी झाला. तर आज आबा पण आहेत. ठाकूरचं कालचा 1 नंबर बद्दल विचारू, परत पुसेगावचे नियोजन कसे आहेत काय सगळे विचारू. आबांची संपूर्ण मुलाखत, अजून वासरा आहेत त्यांच्याकडे, कसं काय घडवली काय सगळं बघूयात. चला आबा नमस्कार. नमस्कार. आबा कालचं कसं काय नियोजन झालं होतं काय? काल निवेदन आपलं ओपनला आपल्या काल्यातल्याच बैलावर झालं. हा काल्यातलं एक वासरू पळतं या हा त्याच्यावर झालं होतं. काल पडल्याने 1 नंबर केला. पडली त्याच्या आधी गाडी. आधी एक मैदान केलं होतं आम्ही किनीचं, हा तिथं बी राहिली होती. हा. त्यानंतर ओपनचं मैदान कालच पडल्यामुळे मातीच्या रानाला ती 2च घातली. मातीचा बादशाह म्हणून ओळख यायची आहे की नाही? मातीचा आणि उन्हाचा महत्वाचा म्हणजे आहे की नाही? ऊन आणि माती हा. त्याला बैल पळतोच. हा थोडा कटनाला आपण नेत नाही का, तर बैल बोजा झाल्यामुळे पळवीत नाही. बैल कटनाला बी पळतो, फक्त आपण थांबवलं. आबा वडकीत पण माहिती नंबर केला, काय बोलाल माहितीबद्दल? आता कालच्या वडकीत. हा आता वडकेला काय आपण बैल 7-8 महिन्यात पळवायला चालू केलं. 7 महिने परा बैल आपण बसूनच ठेवला होता. त्याच्या अगोदर एक अड्डा आपण मायनीत केला, तिथं बी राहिला. पुन्हा वाळव्यात बी राहिला आणि त्यानंतर वडकेला नेला. वडकेला बैल चांगलाच पळाला मग रानाला. आता त्या चालूच केलाय म्हणजे आपण बैल. हो. तिथं तसं कटण उतराण पण पळला चांगला आहे ना. म्हणजे आपण मऊ म्हणून नेला, मैदान लागलं कटणाचं तरी त्याला काही घोटाळा झाला नाही. पळाय तेवढा पळाला पहिल्यासारखाच पळाला. पहिल्यासारखाच पळाला. तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी पळ बघून त्याचा? आता आमच्या डोक्यात आहे की 100% पहिलं स्पीड बैलाला आलंय. म्हणजे जी पहिला पळूच जागा नाही तेवढं स्पीड लागतंय. चांगला बोलतोय ना. तुम्ही मध्यंतरी फेरा पण काढला ठाकूरचा आणि त्याचा. हा, ती मौरानातच काढला होता. मग त्याच्यानंतरच्या अगोदरच आम्ही फेरा बिरा काय बैलाला दिला नव्हता. पहिलाच फेरा ह्याच्यावर दिला मौरानाला. त्याच्यावर आम्ही कळालं की बैल आता पहिलंच पिकअप धरतोय. त्या दिवशी तुम्ही बाळा म्हणून उल्लेख केलाय ना, अचानक तोंडात निघाला ना. अचानकच आपलं गेला तोंडातनं. हा आपलं कायम बैल असल्यामुळं कवा तरी आपल्या तोंडातनं गेलेला असतंय धावणी. तसंच तिथं ते गेलं. म्हणजे जेवढी आता बैल आपल्याकडे असते पोरासारखी जपले ना आतापर्यंत तशीच जपली आपण सगळी. म्हणजे लहान बैलच आपण मोठी सगळी केली. आता हे सुंदर, ठाकूर, माहिब्या म्हणजे वयानं कमी तिचीच बैल केली. म्हणजे आबा कधी आतापर्यंत मी असं बघितलं की तुम्ही असं म्हणजे मोठं घेऊन नाही पळावला. असा पळाव बैल घेऊन बैल कधी केला नाही, की वासरू घेऊनच बैल केला. पण आबा एक वैशिष्ट्य विचारतो की आता माहिब्या पळत होता तो थोडा वेळ म्हणजे त्याला थोडं पायाला लागलं, परत ठाकूर थांबला, पण कंटिन्यू गुलाल चालू होतो. सुंदर तुमच्या परत जरी ही 2 बैल थांबवली तर त्या बैलानं गुलाल तोडला नव्हता सुंदरनं. सुंदर जरी आता आपण नाही ओपनला नेला आणि शिव नेला तर शिव बैल चालूच झाला. त्याच्यानंतर आता माहिब्या चालूच झाला. माहिब्या परत थांबली पण गुलाल धावणीचा तुटलेला नाही. आपण थांबली म्हणजे आपली काही बैल कमी आली म्हणून थांबली नाही. त्या बैला थोडं पायाचा घोटाळा होता, 5-6 महिना आपण थांबवला. शिव बैल पावसामुळे आपण थांबवला होता. आता केलाय चालू. म्हणजे सगळ्यांचं प्रेम भीम काळजी सगळं मिळून आहे ना सगळ्यांचं. हो, टोटली बैलावने आमच्या ड्रायव्हरचं मना धरणारी सोडणारी सगळे टोटली बैलावनी माणसांचं प्रेमच आहे तेवढं. आज बघ्यांचं सुद्धा आहे तुम्हाला सांगतो अड्ड्यात. कारण आता श्रीनाथ केसरी असेल किंवा काय असेल, किती प्रेम असेल ना ठाकूर असू द्या माहिती असेल, पब्लिक तेवढीच येत आहे ना. येतं प्रत्येक बैला पशी आपल्या येणं जाणं बोलणं बसणं हे चालूच राहतं. आता ठाकूर पण घेताना लहानपणी बारकाच घेतला आहे ना. बारका वाटलं एवढं मोठी तब्येत होईल का? माहित होती तुम्हाला की बैलाची हाईट होती की एवढा मोठा होईल असं काय वाटत नव्हतं, की आपलं पण इतर बैलांच्या पेक्षा मोठा होईल असं आमच्या डोक्यात होतं बैल. की लहानपणी त्याची हाईट मोठी होती असं इथून घेतला होता आपण. आता आबा बरेच ड्रायव्हर आहेत जे तुम्हाला गुरु वगैरे म्हणतात, म्हणजे तुम्ही घडवले बरेच ड्रायव्हर आहे ना, त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय शिकवता तुम्ही? शिकवता ना आबाच काय आपण शिकवून काय शिकत नाही कुठली गोष्ट. म्हणजे ड्रायव्हर किंवा शिकवून शिकत नाही. एक ती बघून माझं करीत असतील किंवा त्यांच्या डोक्यानं करीत असतील ती गोष्ट वेगळी आहे. काय मी बी त्याची सांगितलं बसले, पण आज 2-3 ड्रायव्हर जसं मी गाड्यांचं त्या पद्धतीने हाणणारे आहेत
अच्युत आहे म्हणा, सोमा आहे म्हणा, सागर ड्रायव्हर आहे गाडाचा, असे 2-3 ड्रायव्हर आपल्याकडे जे आहेत ते आपल्या धाटीन प्रमाण गाड्या आणते ती. हीच आपण त्यांनी सांगतो की बाबा पहिला आम्ही हाणतो तसं तुमची गाड्या हाणाई धाटी तशीच आहे. मी काय त्यांनी शिकवीत बसलेलं नाही, पण आज ते आपल्या ह्याच्यावरती हाणते पण चांगले सांगते है ना गाड्या 1 नंबर हाणते. अब आता पहिरं आता जी नवीन म्हणजे लय जण आली ना बैलगाडी क्षेत्रात नवीन बिवीन हो. काय सांगाल नवीन पिढीला काय तुम्ही तरी कसं असतं? नवीन पिढीला काय सांगण्यापेक्षा कसं आहे माहितीये का, नवीन पिढीला पायरा होयाचं कारण काय झाले आता होत नाही. एक तरी जुनं माणसाने कुठल्या माहित नाही पोरासनी. आता एक प्रथा कशी झाली वायदीची, त्यामुळं आज तुम्ही म्हणा कोण बी असला तर काय म्हणते डायरेक्ट मी गेल्या की वायदी पाहिजे. त्यामुळे नवीन पोरांचा बी दोष नाही हो. वायदी शिवाय माणूस आता बोलनाच झालाय काय. मग ती ओळख आपली पटू किंवा नाही पटू, आधी ती शक्यतो ओळख लागूनच घेत नाही का, तर ही मिळत नाही. बाबा तुझा घालायचा नका एवढं पैसे मी घेईन, असं झालंय आता. पण बैलगाडी क्षेत्राला पण आता सुवर्ण दिवस आलेच की मैदानासाठी पडायला लागली है ना? मैदान पडायला लागली, पैसे चांगलं मिळायला लागलं, किंवा ह्या 4 लोकांनी पैसे का मिळायला लागलं, गाडीला मिळायला लागलं, इतर धंदेवाल्यासनी मिळायला लागलं, मी आज टोटली सगळ्या लोकांनी मिळायला लागलं मला. आज बैलगाडी क्षेत्राला बी कसं झालं, पैसे आहेत हो. आज बक्षीस चांगली आहेत, ड्रायव्हरांचं पैसे आहेत, किंवा बैलगाडी मालकाला मिळते ती, इतर धंदेवाल्याला मिळते ती. ह्याच्या माग कसं होतं, इतकं काय असं गाड्या बी नव्हत्या जुळत, किंवा एवढं पैसे बी नव्हतं, किंवा विकणारी घेणारी बी कमी लोक होते. सगळं वाढलं आहे ना, आता सगळं वाढलंय, चांगलंच झालंय ना. चांगलं झालं उलट. म्हणजे आज 4 धंदेवाला जगलं म्हणजे चांगलंच झालं. पण पहिले आबा आता एखादं समजा एखादा वासरू घेतो माणूस किंवा काय, म्हणजे मूळचा पळ लागतो का आपण घडवायला लागतं का, कसं आहे नेमकं सगळं शेवटी समीकरण? वासरू बघून घ्यायचं असतंय आपण, आणि ती घडवायचं काम आपलंच आहे. काय प्रत्येक बैल आणल्या पळत नाही, थोडं कष्ट आपलं बी त्यात आहे. फेर देणं, झुपणं, ताकद आणणं, ह्या गोष्टी आपल्यावरच आहे त्या सगळ्या. बैल घ्यायचं काम आपलं काय की जातगूत बघून किंवा त्याचे शरीर संपत्ती बघून घ्यायचं आहे. पळती का नाही कुणाला गावलेलं नाही, त्यातनं आपलं थोडं कष्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा सांगितलं तर थोडं दावणीचा गुण आहे, माणसाचा गुण आहे, हातगुण आहे, त्या बऱ्याचशाच गोष्टी त्यात आहेत त्या. म्हणजे सगळं मिळून एक बैल घडतो का म्हणता आबा? ती काय नुकताच बैल आणला की पळतो असं बी काही नाही. माणूस काय म्हणतं, शिव बैल कमी झाला की दुसरा आणला की पळल, पण ते ज्याच्या त्याच्या संघ गेलेला ते काय दुसऱ्याला येतं का, येत नाही. मग माणूस असेल, बैल असेल, कुठलंही जनावर घ्या, काय घ्या. मैदान काल ठाकूरची गाडी तुम्हाला मोठी गाडी पण पळवायला भेटली काल आहे ना, हो, काय सांगाल जरा? ड्रायव्हरचं सांगण्यापेक्षा कसं आहे, मी मगाशी काय तुम्हाला म्हणलं, जसे बैल भेटतील तसं ड्रायव्हरचं काम असतं. आतापर्यंत त्यासने कधी मोठी एवढी गाडी पळवाय गावली नाही, किंवा तिने पळविली नाही असं धरून चाललं. पण काल बसले, काल 1 नंबर केला. इथून पुढे आता ते कायम नंबरातच राहणार आहे. ही सुरुवात होती ना आबा? सुरुवात होणं ही महत्वाचं आहे. गाडी चांगल्या बसणं किंवा त्याची सुरुवात होणं ही महत्वाचं आहे. आता प्रत्येकाच्या लक्षात आलं की कुठल्याही गाडीत त्याच 1 नंबरच्या बसणार, प्रत्येक अड्ड्यात ती गुलालाचं मानकरी म्हणून तरी राहणार. ती वेळेस वाट बघायला लागते. तर आपण थांबलं पाहिजे, तेवढा दम काढला पाहिजे. कुठल्याही गोष्टीला दम आहे तर काम आहे, असं राहतं ते. म्हणजे सेम बैलगाडी घेतच आहे ड्रायव्हरांचं? हो, बैलगाडी बैलांच्याकडेच आहे हो. शेवटी ड्रायव्हरच्या बी थोडा दम पाहिजे, किंवा कड काढणं, संबंध चांगलं ठेवणं, असं बी काय गोष्टी राहते. आता आबा कधी बिनजोड तुम्ही तुमच्या काळात केले, मुंबईला जाऊन गाड्या पळवल्या मुंबईला? पण बिनजोड मी तसे मुंबईला लय केले ते. म्हणजे एक तुम्हाला सांगतो, 1 महिन्यात मला वाटतं 15-16 शिर्सीम्या केल्या त्या. आणि ती पाक सुरुवातीला म्हणलं तर 1-2 बिनजोडा मोठ्या केल्या कुठल्या शिट? अंबरनाथ वाल्यांच्या. त्यानंतर पुन्हा मी 1-2 वर्षाच्या गॅपनं बबन केण्याची बैल घेऊन 1 महिनाभर होतो मुंबईत. 10-12 शिर्सी केल्या त्या मोठ्या. तिकडे तुम्ही पहिल्यापासून मोठा जाबा आहे की नाही? ते मोठा पण बिनजोडतात. लाख रुपये लावतील, 2 लाख लावतील, पण बिनजोडतात. म्हणजे शेरतच ती बिनजोडती तिकडे. एका फेऱ्यात काय असेल हो, एकाच. तेव्हा पण आपल्या इथनच बैल जायची ना? तिथनच की जास्त तेव्हा कसं बैल घेणारी कमी, बैल जाणारी जास्त होती. आता थोडक्यात प्रश्न विचारतो निघाला. सातारा जिल्हा म्हणजे कराड तालुका आहे आपला, अख्खा सातारा जिल्हा पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात आहे की नाही? घाट मोठी माता मोठी सगळा
टोटली नादातली माणसं सुरुवातीपासून. आज काही नवीन नाहीत, पहिल्यापासूनच जुनं हाय का नाही त्यापासून ही घाट माथ्यावर बैलगाड्या पहिल्याच चालू आहेत. आतापर्यंत हाय तसंच हाय. प्रत्येक गावाची बैलगाड्या होत्या त्या फक्त आता काय झालं, एखाद्या गावात तुमचं वाढदिवस म्हणा किंवा काय आलं अशा होत्या त्या. तसं पहिलं कसं होतं, गावची यात्रा आल्या की बैलगाड्या आहेत. मग पुशेगाव असू द्या, खटाव असू द्या, उंबारडा असू द्या, औंदा असू द्या, ही टोटली अड्ड होईतच होती. पण जेवढी म्हणजे असं बाकी बैल आहेत तीच, पण आपल्या सातारा जिल्ह्यात कराड भागात सगळे म्हणजे मोठी मोठी बैल घडतात आहे ना. हो, मोठी बैल. त्याचं कारण काय आपल्या काय भागात? ना, आपल्यात कसं आहे, प्रत्येक माणूस जे आहे का नाही म्हणजे नाद म्हणूनच बैल ठेवणार आहे, की असं काय तात्पुरी करणारा कोण नाही. नादन हे कडलाच गेलं म्हणून बैल मोठी ठेवते. किंवा मोठा बैल का ठेवायचा की आपल्याला इकायचा नसते, म्हणजे नाद पाहिजे आणि नाद तो कडला गेला पाहिजे किंवा नाव झालं पाहिजे, अशा ह्यातनं मोठी बैल आहे सगळ्याकडे. आपण पहिल्यापासून बघताय की माणूस या क्षेत्रात फक्त गुलालासाठी धडपडत आहे ना. हो, पहिल्या जुन्या काळापासून माणसाला एकच डोक्यात की आपल्याला गुलाल पाहिजे. आणि आपण त्याच्याकडे पुसेगावच्या मैदानावर लय लक्ष असतं ना माणसाचं पहिल्यापासून. पहिलं जुनच मैदान आहे ते. तेच की जुनं पारंपरिक मैदान, शिवाजी महाराजाचं मैदान. आशीर्वाद भेटावं म्हणून सगळी धडपडत आहे ना. प्रत्येकाचा अशी असते की आपला बैल पुशेगावात पळावा हा. आणि पुशेगावात बैल जावा अड्ड्यात. ते असं प्रत्येकाच्या आपल्या किती बैलांनी पुसेगावचा म्हणजे गुलाल घेतला आतापर्यंत बैलांनी? आतापर्यंत म्हणजे आपल्या दावणीत शाहीरने 1-2 डाव राहिलाय आप्पांचा. म्हणजे आपला स्वतःचा म्हणून बैल कधी राहिला नाही, पण आप्पांचा बैल 2 डाव राहिलाय म्हणजे आपल्या दावणीत नाही. आपल्या जवळ आपल्या आणि दावणीत. तुम्ही स्वतः पळवायला. हो, स्वतः. आता आपल्या दावणीची आता तयारी चालूच आहे ना. आता आहेच की, चालूच आहे. पुसेगावचं पण ते आशीर्वाद असतो आहे ना सेवागिरी महाराजांचा. देवाचं महात्मच आहे पहिल्यापासून शिवागिरी महाराजांचं, की आपल्याला कुठं नाही कुठं फुल नाही, फुलाची पाकळी तिथं मिळतेच गेल्यावर त्या अड्ड्यात. नमस्कार, तुमचा परिचय द्या की आधी. मी रेक्टर नाव? सोमा ड्रायव्हर. सोमा ड्रायव्हर, काल काय सांगाल? काल आवाज असं म्हणजे पहिल्यांदा मोठी गाडी पळवली, पहिल्यांदा काय सांगाल म्हणजे कसं काय? काय इथनं बी सांगितलं होतं आपण, सोन्या म्हणून सांगितलं होतं, ड्रायव्हरने सांगितलं होतं. फोन आला होता मला आदल्या दिवशी, मग गेलो. मनात अशी धाकधूक असते का मोठी गाडी जेव्हा फायनल राहते किंवा सेमीला तुम्हीच पळवली? हो, धाकधूक राहतेच ना बाबा, मोठी गाडी राहिली पाहिजे म्हणून. होय. तेव्हा काय डोक्यात विचार होता? काय ड्रायव्हरांनी सांगितलं होतं, ड्रायव्हरांनी जजमेंट दिलं होतं गाडीचं, त्या हिशोबावर. आपण काय सांगाल यांना? काल काय सांगितलं होतं म्हणले ते म्हणले 1 किलो. आता भीती पण मुडलीच त्यांची आहे की नाही, की एक मोठ्या गाडीत भीती असं काय नाही. आता आपण काय सांगून, आता काल कसं झालं होतं की आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की सोमलाच बसवायचा, सोन्याने सांगितलं सोमलाच बसवायचा. आता आमच्या सगळ्यांचा विचार झाला होता की सोमलाच आज गाडी हाणायला लावायची. मग त्याच्यामुळे काल गाडी हाणली, 3 फेर गाडी अंतरण लावली आणि भीती काय नाही. वाटतं का नाही सेमीला असल्या ना मोठी गाडी काय असली? त्यांच्या डोक्यात म्हणजे आता काय एवढं नवीन नव्हती ड्रायव्हर, नाही बऱ्याचशाच गाड्या हाणलेल्या आहेत, त्यामुळे काय भ्याचा याचा काही संबंध आला नाही तिथे. मला इथनं पुढे आता काहीच नाही वाटणार. उलट आहे ना मोठी गाडी असली उलटी तेवढं. ती कालच्या पेक्षा 2 उड्यानं गाडी जास्तच हाणतरी पण कमी येत नाही. आता तुम्ही आता गाडी पळवायचा जर एकसारखी बैल असली की तुम्हाला माहिती आहे ती जोट्यातली ती, जो ड्रायव्हर 2-3दा बसला की ती फरक पडतोच ना, की कुठं बैल पळतोय, कुठं कच्चा करायचा, काय त्याला करायचं. कळतच. हो, हा. ड्रायव्हरच्या लक्षात येतं लगेच, हे बैल तोंडाला पळतोय का खालनं पळतोय का मधल्या रानात पळतोय, हे डोक्यात येतं लगेच. आता मोठं ड्रायव्हर तुम्ही जर एखाद्या मैदानात हार झाली तर काय शिकाय भेटतं का? अनुभव घेता कशामुळे झालं, काय झालं? हार शी कुठले हे असू द्या, मोठा ड्रायव्हर असू द्या, बारका, हार ही कवा नाही कवा ते राहतील. प्रत्येक अड्ड्यात जर आपण असं म्हणलं तर माझाच 1 नंबर झाला पाहिजे, हे घडणार आहे का? नाही घडणार. एकांबर जनावराचा खेळ आहे, खालवर हे राहणारच आहे. गाडी बाहेर लागणं, आत लागणं, सुट्टीत फसणं किंवा पंचांच्यात गलती होणं, असं काहीतरी राहतच की थोडं त्यात. सगळं मिळून आहे ना. आता एक झालं तुमचं, ह्याच्या मागल्या काळात कसं होतं, खाली पंच वर पंच, काय सगळ्याच ह्यातनं अंधार पडल्या, समजा कमी जास्त निकालात होणार, 1चा 2 होणार, 2चा 3 होणार, पण ती लोक काय करायची, मानून घ्यायची ती गाडीवर, हे बाबा भले झालंय, काय आहे बघू पुढच्या अड्ड्यात. असं होतं पहिलं ते. आता नाही, आता आता कट्ट नाही, आता काटागिरी आहे. तुम्हाला सगळं क्लिअर आहे. हो, आता दिसतंय. काय दिसतंय सगळं. पहिले एकदा झालं की जायला फायनल आहे ना. म्हणजे भांडायचं नाही लय.
भांडायचं का नाही माहितीये का, निकाल पंच, मग पंचाने दिल ते मान्य केलं पाहिजे. पंच आता काय समजा 4 तिकडं 2 इकडं 2 पंच, बाबा ही आमची गाडी लागली, चालत त्यांच्यावर निर्णय होता. सगळं जुळले ना. आपण जर आता बैल तुम्हाला नेताना सकाळी कळतो फ्रेश आहे का नाही, पळल मग नाही ते आपल्या डोक्यात असतं की आज बैलाचे कसं आहे कंडिशन, काय होतंय काय नाही. हा. आपण आदलीच्या पासून त्या ह्याच्याच असतोय, उद्या पळायचं, म्हणा, उद्या पळायला जाणार आहे, मग आपलं लक्ष राहतच की त्याच्या काय तिची परिस्थिती आहे काय त्या ह्याच्या. आता जर महिन्यावर बैल पळाला तर फेरा टाकता एखाद तरी. हो बाबा, आता गॅपच अड्ड्याला एखादा फेरा टाकणं किंवा जरा झुपणं, फिरवून आणणं एवढं करतो. आता ठाकूर आणि ही आदत कधी दिसेल का घरची गाडी पळताना? कोणचं ही 2? हो, ही 2 पुढला दिसणार की तुम्हाला, एवढा सीझन दिसणार नाही पण पुढल्या वर्षाला दिसणार की. पण ही आदत पण काहीतरी काम करेल तुम्हाला वाटते पुढे करणार एक म्हणजे 100% करणार आदत का. आताच विंगाल राहिलो होतं ना. आता राहिला आता पहिल्याच अड्ड्यात, आता इथनं पुढं औंदा काय झोपणार नाही पण पुढल्या सीझनला हाणणार. त्याची शरीरवृष्टी नेमकी कशी आहे काय सांगाल कुणाला? जातीचा बैल आहे, जात बघूनच आपण घेतलेला आहे. पुढं आपल्याला बैल पळेल चांगला, त्या हिशोबाने आपण घेतलाय त्याला. सुंदर बद्दल काय सांगाल? अजून नाव ठेवती, वय आहे तर सुंदर सांगायचं. सुंदर बदल सांगण्यापेक्षा कसं आहे, सुंदर आदतचा बी बैल आहे आणि ओपनचा बी. आपल्यात जास्त बैल ओपनचे असल्यामुळे आपण जास्त नेत नाही, त्यामुळे माणसाच्या डोक्यात काय की बैल आदतला सारखा पळी होती. तर आपल्यात एखादा आदत असते किंवा ड्रायव्हरांच्याकडे असते किंवा जोडीदाराकडे, त्यामुळे आपण आदतला आणतो. हो हो, हा असं आहे. पण त्याला म्हणतेच का नाही हेडमास्टर बरं आतापर्यंत एक 10-20 खोंड इकलं, त्या लोकांचं फायदा झालं. एखाद्याच्या खोंडाचं 4 रुपये झाल्यामुळे त्याला त्याचं नाव हेडमास्टर पडलं, त्याच्यापासून खोंड बरीचशी जिंकली. पण बऱ्याच मैदानात वासर घेऊन राहतो नवीन 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 वासर घेऊन राहिलं असते. आपल्या तर म्हणजे सगळी आदत त्याच्याबरोबर म्हणजे आपण बी पळली सगळी आदत. ठाकर बी करत असं त्याच्याबरोबर शिकला. ठाकूर पळवलाय, माहिती पळवलाय, सगळे आपण पळवले. तुमचा फोटो व्हिडिओ पटापट पवन ह्यो गाडी क्षेत्रातला आज हीच आहे थोडक्यात, आणि त्याला नाद आहे. त्यामुळं फोटो काढणं बैलांचा किंवा ह्याला मोबाईलला टाकणं हे त्याच्यात सगळं काम आहे. आणि त्याला त्या नादाशिवाय कुठली गोष्ट होत नाही, त्याला नाद आहे ते सगळं. आणि त्यानं खरंच म्हणजे लय जोपासला नाद आहे की नाही पहिल्यापासून. ते तुमच्याकडे येऊन शिकायला काही ताबा येऊन आपल्याकडेच असायचा काय किंवा अड्ड्याला संघ असणार, त्याच्यामुळे त्याला ते चांगलं त्या डोक्यात बसले बैलांचं, त्यामुळे त्याला नाद आहे चांगला. तो आबा आहेत, सोन्याभाऊ आहेत आपल्या शेजारी. खरा नाद कुठं लागला कसं काय सांगाल? P1 ट्रेंडिंग कसं काय डोक्यात काय? खरा नाद म्हणजे हे आजोबा माझं मामा पहिल्यापासून लहानपणी इकडे याचोय. माहिबा बायला बारका होता आदत बसणार, माहिबा आदत होता तेव्हा त्याच्यावरच असायचं. म्हणजे आदतची दुष्यात सगळी मैदान त्याच्यावर केली ती. म्हणजे तेव्हा शाळेला असेल एक 8वी 9वी तेव्हा असायचो काय. मग तिथनं मोबाईल आता ही आयफोन हे आता आलं. पहिला मोबाईल बारका होता, रेडमी आहे आपला अँड्रॉइड मोबाईल होता, त्यात आपलं फोटोही काढायचो. आणि सहज असं चेष्टेवरती अकाउंट काढलेलं माहिब्याचं. म्हणजे एवढं वाटलं नाही की अकाउंट एवढं मोठं होईल, एवढं कधी असं वाटलं नाही. पण तेव्हा केली सुरुवात. बैल पण पळला बैल, आणि ते त्याच्या कष्टाच आहे. तो पाळला म्हणजे ते आपण फक्त त्याला एक ही दिलंय, आपल्या कलेनं आपण त्याला ही दिले, पण त्याच्या कष्टाने तो पाळला. त्यानं आज काल्याचं नाव असो, रेटऱ्याचं नाव असू दे, संबंध महाराष्ट्रात कराड तालुका आपला सगळीकडे त्याच्यामुळे आज ओळखती ती आज आपल्याला सगळी आहे ना. सुरुवात त्याच्यापासून केली. आज ही जर अकाउंट आपलं असलं की दुसरं बाबा P1 ट्रेंडिंग हे आपण काढलं, पण सुरुवात त्यानं केली. आपल्या कलेला तिथनं वाव भेटलाय. आता मध्यंतरी काहीतरी आपण काढले की आता जाणार वाटतं पुसेगावला जे मैदान होणार आहे, प्रत्येक बैलाकडे पोहून जाणार वाटतं. काय पोहून ते काय म्हणजे काय विचार काय माहितीये का, आता पुसेगावचं मोठं मैदान, महाराष्ट्रात सगळ्यात मोठं मैदान सहगिरी महाराजांचं. त्या मैदानात कसं झालं म्हणजे आता मागल्या वर्षी पण बघितलं आपल्या भागातलं बैल राहिलं रोमन सरदार राहिले. या जय जयकारी झाला का त्यांचा, अजून पण काही काही नाव पण घेतलं. पण आता आमचं कसं डोक्यात आलं की सर्वसामान्य घरातली बैल राहते ती सगळ्याच आपण प्राधान्य द्यायचं. सगळीच बैल उजेडानं म्हणजे बाबा 12 गाड्या आहेत, 12 गाड्यातली 24 बैल, त्या 24 बैलांच्या घरी जायचं. ती कुठली पण असू दे, लांबची असू दे, जवळ असू तिथं काय बघायचं नाही. मुंबई असो, पुणे असो, संभाजीनगर असो, कुठं पण जायचं. फक्त सगळे आणि
कसं आहे सगळ्या नंदीने आपल्याला म्हणजे आज त्या सगळ्या नंदींच्यामुळे आज आपल्याला ओळखते ती माणसं, त्यामुळे सगळ्यांसाठी करायचं याचा हेतू. आणि ह्यातनं कसं आहे आपल्या बैलगाडी क्षेत्राला चांगला म्हणजे उच्च दर्जा अजून आला पाहिजे, ह्यातनं उद्देश एवढाच आहे. काल ठाकूरचं कसं कसं कालचा विषय कालचं ठाकूरचं कसं कसं नियोजन काय झालं सगळं? काल म्हणजे ह्या सीझनला काही मोर आणले मैदान पडले नव्हते. एक पडलेलं शापूरला तापावला टाक्यावर पाहिला बैल, त्याच्यावर परत वाळव्याला एक मोरान पडलं. बैलाला ह्या म्हणजे काय झालंय वय होईल तसं बोजा व्हायला लागलाय. मूळचीच तब्येत आहे. कटनाव पहिला बैलाला त्रास होते, पळतोय बैल हा. पण पळून माग आल्यानंतर पहिला त्रास होते, छातीला मार बसणं काय होणं जरा मोठी राहायला. तर 2-3 मैदान गावले, एक वाळव्याच गावलं, शापूरचं, आणि काल इकडे मोरान पडलं. आपल्या पोरासनी सांगून ठेवलं होतं ते आपल्यातलाच खोंडा गावातला, आपल्या पोरासने आपण घेऊन गेला आदत असताना 1-1.5 वर्ष झाला असेल. त्यांना सांगितलं बाबा इथं मोरान पडले, आपली घरची गाडी दहानो. ते म्हणले काय नाही विषय, ते म्हणले आपलं मोकळा जाय कोण म्हणजे काय ते आपल्याला म्हणजे फोन केला आणि कधी पाहिला नाही असा विषय नाही. काय असलं तरी पण सांगते, नसलं तरी पण सांगते. येतो घेऊन म्हणले आपलं हाणले. सोमवारावर फोन केला त्यासने, ते फोनला गेलं म्हणजे तिकडच मैदानावर लागला असतं आपलं या आली ती. तर ते परवा ह्याला मैदान झालं कांद्या मागल्याला, आजच्या ड्रायव्हर जरा म्हणजे उडी टाकताना खाली म्हणजे जरा अडचण होती पुढे थांबायला. पुढे टाकताना जरा ते चारीच पाय गेले, मग हात त्यांचा मरगळ्यामुळे म्हणली स्वामीबासून बोलवून घ्या, पण त्यासनी गाडी हाणायला. माझं आधी ठरलेलं होतं रान चांगलं पुढे थांबायला, बैल पाहणार, ही गाडी 100% राहणार. आणि म्हणजे पहिल्यापासून माझे 1-2 महिने डोक्यात होत, जिथं सगळं नियोजन परफेक्ट असेल, आपल्या बैलाला पळायचं चांगलं, बैलाच्या गळ्यात वासरू म्हणजे पहिला बैल ओपन असो आदत असो चांगलं, त्या ठिकाणी सगळं केलंय ना. ड्रायव्हर म्हणजे पहिल्यांदा ड्रायव्हर म्हणजे पळवले असेल गाडीवर, म्हणजे मोठ्या गाडीत बसायला भेटलाय ना. नाही तिने गाड्या पळवल्या आजपर्यंत, म्हणजे काही लय 2-3 वर्षाला म्हणजे चांगल्या गाड्या हाणती ती. फक्त कसं राहतं बैल एक पायरा एक बैल पण पळून चालत नाही, दोन्ही जोड्या लागतात ना. दोन्ही बैल टॉपचा पायरा होणं सगळं होणं किंवा धरणारे सोडणारे कुणाकडनं काल गलतीच आम्ही होऊन दिली नाही. सगळं नियोजन गेल्यापासून तीच नियोजन होतं, आज कोणी चुकायचं नाही, ह्याच्या पुढचा बराच चान्स नाही. बैलाच्या मागचं राहणार सगळं, पुढे जरा थांबाई अडचण होती, पोरं होती 10-12 धाराय. जिथं तिथं आम्ही उभी केली, जिथं अडचण आहे ते थांबवून आपलं जिकडे तिकडे गाडी थांबवून परफेक्ट नियोजन करूनच 1 नंबर काल केला. सोन भाऊ ही सगळी पोरांशिवाय नाही क्षेत्र आहे, 1-2 म्हणून नाही जमत. मी बैल नेतो, आम्ही एक बैल घेऊन गेलो तर 8-9 जण जातो, आणि 2-3 नेल तर तेवढीच पोर असते. जेवढी आमची आहेत तेवढी आमची आहेत पहिल्यापासून म्हणजे बैल गुलाला असू ही बैल आदत असल्यापासून जे पोर आहेत ती आजपर्यंत आहे तीच. त्यात काय एखादा कुठे इकडे तिकडे गेला तर तेवढं राहत नाही, पण कंटिन्यू पोर राहते आपल्या कंटिन्यू आहे ना. आता आबांची साथ तुम्हाला कशी असते, तुम्हाला काय काय अनुभव भेटते, आबाकडे शिकाय भेटते सगळं? तेव्हा म्हणजे तुम्हाला एक सांगू का, बैल इथनं म्हणजे पायरा करण्यापासून सगळं त्यांच असतंय. फक्त सांगायचं का बैल मी सगळं जिकडे तिकडे करतो फोनवरनं, त्यांनी सांगितलं असतं ह्यो बैल घाल. म्हणजे वैयक्तिक मी कुठलाच बैल घालत नाही आजपर्यंत. त्यांना जर समजा माहित नसलं, पाहून दाखवतो, इकडे येतो 2-3 दिवसाला, बाबा ह्यो बैल आबा चांगला पोहतोय, असं होतं तसं होतंय. मोबाईलवर तर आबा जास्त हे बैल कसं एक नेला 2-3 मागं असते, त्यामुळे जास्त येत नाही, जवळच्या मैदानाला येते ती. ह्यो दाखवतो, मी दाखवतो मोबाईलवर ह्यो बैल पोहतोय, पण काय 50% बैल त्यांच्या म्हणजे माहिती दिली जायची. नवीन एखादा बैल पाहायला लागला तर ती सांगते बाबा ह्यो बैल, हे येऊन सांगतो, मी सांगतो ह्यो बैल आता सध्या चर्चेत पोहतून आपल्या बैलाच्या गळ्यात चालतोय. म्हणजे ह्या सगळ्या नियोजनात पवनची पण साथ तशीच असते 100%. म्हणजे जे काय नवीन रिझल्ट आहे तो आबासने देतो जेवून, बाबा असा बैल आहे तो सांगा. मग मला म्हणते ते आबा तो म्हणलाय काय करायचं कसं, किंवा आजच्या ड्रायव्हर म्हणते ती, जे आपली जवळची माणसं आहे ती, जे काय माहित नसेल ती येऊन सांगते. लय मोठं बॅकअप लागतोय मग आहे ना, तेव्हा तो हिंद केसरीपर्यंत पोचतो. लगेच होत नाही, कुठली बी गोष्ट घडवायला प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच असते. सांगते आम्हाला हे बैल घाला, तो घाला, ही रान बैलला पळाय तिथं पळवा. सोनूभाऊ सगळा खेळ येऊ अनुभव लय मोठा खेळ आहे ना. 100%. पिढ्यान पिढ्या माणसाने जातात आहे ना, तेव्हा अनुभव येत आहे ना बाबा. म्हणजे या पिढीकडनं दुसऱ्या पिढीला, त्या पिढीकडनं तिसऱ्या पिढीला आहे ना. बैल डोक्यात बसणं ती मैदान आम्ही काय केलं, बरीचशीच मैदान आम्ही म्हणजे थांबवली. न्याचा असून बैल थांबवला, पहिरवून कॅन्सल केलं. नाही होऊन म्हणजे कसं समजा पुढचा बैल आपल्या म्हणजे आपल्या बैला मागचा जरी बैल असला, पण आपल्या बैला रान चालत नसलं काय, बरोबर आपण रितसर सांगतो तेच बाबा येईल की मैदान आपण पळू, आपला बैल काय त्या रानात चालत नाही. आता किती दुसऱ्या फरकांतर आता पुष्यगाव राहिलं, मला आता पळणारच नाही बाहेर ना 16 तारखेपर्यंत. विषय काय आहे, आपण बैल पहिल्यापासून मुळातच म्हणजे सुंदर असू दे, ह्यो बैल माहिती एक आठवड्याच्या गॅप शिवाय आम्ही कुठलाच बैल पळवत नाही. होय घरी होतं कसं असतं, काल आता एक झाला, काल ताण निघाला असं बैल 3 फेर म्हणल्यावर. म्हणजे आपलं कसं घरी जरी बैल आला, लांब नेऊ दिना जवळच्या मैदान नेऊ दे बाबा, दिवसभर त्याला जेवढी वैरण लागते काय होतं 12-1 वैर म्हणजे त्याला जोपर्यंत त्याचं पोट भरत नाही म्हणा किंवा काही सगळ्या गोष्टी
कुठल्या होय. गोष्टीचा हलगर्जीपणा नसतो. म्हणजे प्रॉपर बघायचं पोट भरलंय का नाही. म्हणजे जेवढे दिवसभर पहिले घरी असल्या वैरण खातो हा. किंवा काय ज्याला दिलं ते मला पाणी मला जेवढं असतं म्हणजे डेली जागेवर असल्या तेवढं बैल पळून आल्यानंतर 2-3 तास लागू दे. त्याचा जोपर्यंत बैल स्वतः बसत नाही तोपर्यंत आमच्यात म्हणजे मी असू दे आबा असू दे किंवा कोण बैलापाशी असेल ती म्हणजे उद्या जर Proper मैदान नाही. बसलं किंवा मैदान कधी पण असू द्या, हा. पण ते आज किती बसला बैल का नाही बसलाय सगळं टोटली. आणि सगळं आमच्या record ठेवायला लागतं. म्हणजे मैदानात गेल्यानंतर हा. बैलापाशी जे काय म्हणजे आपण त्यांना सांगितलं असं बैलाला जे वेळच्या वेळ वैरण टाका बाबा गट झाल्यानंतर एक बारडी पाणी पाजा शिमीला पाजा सावली नसली तर सावली करायची म्हणजे वातावरणानुसार जिथं आपली कंडिशन आहे तसं आपली 2-3 पोरं असतील. एक ते वाटाचा आमचा मित्र आहे अंदा पाटील हे योग असतो कंटिन्यू बैला बसते म्हणजे मग सगळे बघायला बैलांची जायचं. काळजी जागेवली ह्यो तो असतो दोघ जण असतात. आणि आणि पवन तर तुमचा लगेच माहितीच पोहोचवतो आहे ना, गट तो काय निघाला विषय सेमी नाही. निघाला. त्याचं सगळं बाकी त्याच्याकडे जो काम आहे तो त्या टायमिंगला तो करतो त्याचा ओके. काही विषय नाही. पण त्याच्यामुळे पण कुठं अशी बैल पुचली लांबला माहिती ना हो. 100% आज तुम्हाला सांग का पहिला विषय वेगळा होता. पहिला निकालाला कॅमेरा नव्हता किंवा हो, काय आपण- नव्हतं विश्वासातला विषय होता आपणच होतं. आता ही क्षेत्र स्मार्ट 60% झालंय ना, किंवा 70% म्हणलं तरी चालतंय. स्मार्टच झालं सगळे. हे स्मार्ट ह्याच्यावर चाललंय म्हणजे आता कसं मीडिया सोशल मीडिया असल्याशिवाय कुठलाच बैल रोज जरी 1 नंबर केलं तर तो चर्चेत येऊ शकत नाही ह्याच्याशिवाय. नाही नाही नाही. हा, हे 100%. पण आज बरीच वस्त्र बिस्त्र त्यामुळे आबा चर्चा झाली का ना, म्हणजे 100%. पळती ती पण किती जरी मागं पळत असला तर त्याला कोण माणसाच्या विचारत नाही. बघण्यात आली हो. आज घरी बसला माणूस तरी अड्ड्यातलं वासरू दिसत आ- तसं पहिलं दिसत होतं का नाही, काय नाही. काय नाही. त्यामुळे त्या अड्ड्यात जाणारलाच डोक्यात पण इथं राहणाराच्या काय नाही. आता कसं झालं आपण जरी घरी असलो तरी वासरू अड्ड्यात आहे पण घरी तुम्हाला दिसत. आणि आबा आता मला असं वाटतं कॉम्पिटिशन इतकं वाढले की एखाद्या प्रत्येक आठवड्यात नवीन काहीतरी दिसतंय आबा आहे ना हो वासरू. 100%. आणि पळणारी वासरू कधी दडत नाही ना आबा, कधीच पळणारी गोष्ट म्हणतो तुम्ही आतापर्यंत. कुठलीच गोष्ट जी पळणारी वस्तू ही उजेडात आल्याशिवाय राहतच हा. नाही. मग ती थोडी लेट होईल पण येणारच. ती परत त्यामुळे ती दडत नाही कुठली असं राहत. पळणारा बैल हे उजेडात येतोच कधी. आपण थोडका बैल वळू म्हणलं तरी चालेल. हा, या मागणं बघूया आपण आबा. ह्या नादात त्याला गाठल्यामुळं हे पळाव बैल केलाय. मग तसं वळू क्षेत्रातला हा, काय? वळू क्षेत्रातलाच बैल ह्यो. हा. म्हणजे आपण काय वळू म्हणून घेतलेलं नाही पण आपल्याला वळू म्हणून बैल आहे ह्यो. हा. आता आपण पळायच्या क्षेत्रात घातल्यामुळे तो नाद केलेला नाही. मग ते तसं वळू क्षेत्रातलंच आहे ना. हा, जाती गुत्तीचा बैल तर वळूच आहे सगळी ती ही आहे. नाश्ता सगळं आहे का नाही? सातच्या वळूच आहे. त्याचा पळ नेमका कसा आहे बा? काय सांगाल तुम्ही? स्वतः घडवला त्याला वासरू घेतल्यापासून कसं घडत गेला काय? वासरू घेतल्यापासून बैल दोन्ही खांदे पळतो. आता बाहेर करेल नाही त्यानं कधी. हा. पहिला आपण आदत दुसऱ्याला कटणाला बी पळालाय मातीला पळालाय. आता जास्त करून आपण मातीच्या रानाला पळी होती. काय त्याला म्हणजे पहिला कटणाला बी बैल पळालेला आहे. आता मध्यंतरीचा काळ त्याला पण जरा संघर्ष होत आहे की नाही बा? मध्यंतर काळात म्हणजे बैल थांबला हा. नव्हता. बैल आपण थांबवला होता. का तर पाऊस काळामध्ये जास्त तास होता त्यामुळं मोठ्या मैदानात का गेलो नाही बैल. ओलीचं रान असतंय घसरा घसरी होती काय होतं त्यात आपण थोडा बैल थांबवला होता. बैल रिवर्स नव्हता काय नव्हता फक्त आपण थांबवला होता. आपण थांबलो मग त्यामुळे माणसाला दिसत ती नव्हतं. माणसाने काय वाटायचं की बैल रिवर्स हा हा. बैल रिवर्स नाही आपण थांबलो होता बैल. आता तुमची ओळख असल्यामुळं बाकी पैरे बिर होते तसं आहे ना आपण सगळं हो. जुनं बिनं. तुम्ही आता काय बघून विचार करून पैरे करता तुम्ही आणि आपण अनुभव? बैल स्वतः बघूनच पायरा करायचा. हा. बाबा आपल्या बैलाच्या धाकटीतला बैल बघणं किंवा मात्याला माता येणं ह्या हेतून आपण बैल घालतो. हा हा हा. आदत दुसऱ्याला बैल जास्त कधी आपण पळवीत नाही. हम्म. जास्त ओपनलाच पळवितो. हो पण ना. हा. आता आबा आता पुशेगावचं मैदान आले, काय सांगाल त्या मैदानाबद्दल? पुशेगावचं मैदान पहिल्यापासून सेवागिरी महाराजांचं 1 नंबरचं मैदान म्हणजे नावातलंच मैदान हा, आहे ते. हा. काय आता नवीन नव्हती. पहिलं जुनं मैदान जे आपण कोरेगाव म्हणा पुशेगाव ही गाजलेली मैदान आहे. पुशेगावचं नाव पहिलंच आहे आणि अजूनपर्यंत बी आहे. त्या मैदानाचं सांगण्यापेक्षा जुनं मैदान आहे आणि चांगल्यापैकी होतं. आतापर्यंत रेकॉर्ड आहे मैदानाचं. चांगलं होणं गाड्या जास्त येणं पब्लिक जमणं हो. ही टोटली ती मैदान नावातलंच आहे. आबा तुमचा इतिहास खूप जुना आहे, तर तुम्ही किती वेळा पुशेगावचा मानकरी झाला? पुशेगावचं गाडी पळवायला जावा. मैदान मी सुंदरन बाजे या काळात 3 वर्ष सलंग 1 नंबर केलाय आणि 4थ्या वर्षी रेट्रेच्या पैलवानच्या बैलावर 1 नंबर केलाय. होय, म्हणजे तिथं बराच इतिहास आहे हा. तिथं बी आहे ना.
आबा आता जी नवीन ड्रायव्हर तयार होती त्यांना काय सांगाल तुम्ही, म्हणजे काय सांगता तुमचं काय उद्देश काय आहे नाही सांगायचा? तसं काय नाही उग आपण तसं एखाद्याला काय म्हणणं किंवा काय करणं ते बरं दिसत हा. नाही नवीनला. हा. ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर राहतंय ड्रायव्हरच. आणि शेवटी कसं असतंय जनावर बी बराचसाच खेळ आहे. जनावर चांगलं हाणणं हलका हाणणं ह्या ड्रायव्हरची इमेज राहते कुठलीही. आता आतापर्यंत आपल्या सोमाचं सांगतो मी. सोमाकडे बैल 2 नंबरच्या असताना 2 नंबरच्या गाड्या होत्या. काल 1 नंबरची गाडी झाली, ड्रायव्हर 1 नंबर मध्ये गेला. हो हो आज ड्रायव्हर 1 नंबर होताना बैल बी त्या तोडीची लागते ती. आणि ड्रायव्हरनं बी थांबणं गरजेचं असते की 1 नंबरची गाडी आपल्याला येईपर्यंत कुठल्या बी हानीत बसणं तसं होत नाही. ह्या 2 गोष्टी आहेत. आबा आता ही बघतोय आपण खाली माती भीती काळी सगळे पहिल्यापासून बैल हिथच आपले आहे हा, ना? पहिल्यापासून आपली त्याचं बैल कारण काय? उन्हाळ्याला कसं राहतं बैल मातीत असली की बैलाचा जरी पळून आला तर ह्या मातीचा कटाळा जाणं बसणं उठणं चांगलं मातीत राहतं. मांडवापेक्षा झाडाची सावली शो फरक आहे. आबा मी आता आलो बैल की तुम्ही शेण वाय शेण पडलं तर लगेच साफसफाई ती काय? पहिल्यापासून आपल्याला ती सवयच आहे आमच्या सगळ्या लोकांनी की माग बैलाच्या शेण कधी दिसणार नाही. अरे वा. हो. म्हणजे बैलावर म्हणते दिवसभर एकतरी माणूस लागतो जा, लागतो. 100% म्हणजे आपल्या हायच आपण म्हणजे जर आता कार्यक्रम असलो कसं काय तरी सुद्धा आपण एक माणूस ठेवूनच जातो. होय हो. बैलावर कंटिन्यू आहे ना. बैलाचं कायम खरंच घर असावं तर असं आहे ना, बघितलं एकदा वाटते ना. 1 नंबर गेले की सोनू भाऊ केले आपलं व्यवस्थित आता. सगळ्या ढाली A to Z आहे ना. टोटल सगळ्या लावल्या तरी अर्ध्या जरा काही जुने आहेत ते बाहेर आहे. हा शिव हिंद केसरी शायर ना आपला. हा हिंदी घेतली साईड पाहिला जुना बैल आपला. सगळ्या ढाली विली सगळी घर कधी आता बांधलं सोनू भाऊ. हे घर आता बांधले 5 महिने झाले. हा मस्त बांधले पण नाच सगळा जोपासलाय ना घरात. माणूस आलेला खुशच झाला पाहिजे आहे ना. आल्या आल्या इथं सगळे आपलं म्हणते ते हे सारखं समाधान कुठं नाही. नाही झाली बिली सगळं एक नंबर बैलांचं तिकडं तिकडं सगळं दिसते.